नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण संयुक्त गट ब आणि क च्या मुख्य परीक्षेसाठी भारतीय संविधानातील भाग 1 अभ्यासणार आहोत. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुमचा भारतीय संविधानातील भाग 1 वर येणारा एकही प्रश्न राहणार नाही या व्हिडिओतून. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू आणि जिद्दी मेहनती विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. कलम 1 मध्ये संघराज्य व त्याचे नाव व त्याचे राज्यक्षेत्र असं दिलेलं आहे. संघराज्य म्हणजे काय तर 3 गोष्टी येतात, ज्यामध्ये संघराज्यामध्ये राज्याचा संघ, घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश किंवा नवीन भाग जर आपल्या देशाने संपादित केला तर तोही कलम 1 द्वारे आपल्या देशाचा मानला जाईल. भारतीय घटनेत संघराज्य हा शब्द उल्लेख कुठेच करण्यात आलेला नाही, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं सांगतात की राज्याचा संघ किंवा भारत दॅट इज इंडिया असा शब्द यूज केलेला आहे, कारण काही एकात्मिक तत्व आपल्या भारतीय संविधानात किंवा संघराज्यात आढळतात तर काही संघराज्यात्मक वैशिष्ट्ये आढळतात. तर संघराज्यात्मक म्हणजे काय, नेमकं संघराज्य म्हणजे काय तर संघराज्य म्हणजे ज्यामध्ये केंद्र व राज्य या दोघांनाही अधिकाराची विभागणी केली जाते ते असतं संघराज्य. पण आपल्या देशात कसं आहे, केंद्र प्रबळ आहे, हे संघराज्यात्मक गुण नाही आहे. तर त्याचबरोबर संघराज्यात्मक गुण कुठली आहेत आपल्या भारत देशामध्ये तर दुहेरी शासन पद्धती, ज्यामध्ये केंद्र आणि राज्य पातळीवर वेगवेगळे राज्य म्हणजे शासन चालवलं जातं, पण यामध्ये दुय्यम शासन हे राज्याचं आहे आणि केंद्राचं प्रबळ आहे. त्याचबरोबर लिखित राजघटना, ज्यामध्ये स्पष्ट तरतुदी आहेत, त्यामुळे गैरसमज व मतभेद टळत असतात. त्यानंतर अधिकाराची विभागणी, जसं की संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची या 3 सूच्या करून आपण अधिकाराची विभागणी करून घेतलेली आहे. त्याचबरोबर घटनेची सर्वोच्चता आणि त्याचबरोबर ताठर घटना आणि स्वतंत्र न्यायव्यवस्था आणि द्विग्रही संसद हे सर्व कुठले वैशिष्ट्य आहेत तर संघराज्यात्मक वैशिष्ट्ये आहेत. त्यानंतर एकात्मिक वैशिष्ट्ये कुठली आहेत तर एकात्मिक वैशिष्ट्य पाहायचं झालं तर प्रभावी केंद्र, म्हणजेच मी सांगितल्याप्रमाणे केंद्राची ताकद जास्त आणि आपल्या देशाची राजघटना एकच आहे. राज्याची वेगळी राजघटना आणि देशाची वेगळी राजघटना आहे का? नाही. त्यामुळं एकात्मिक वैशिष्ट्य आपल्याला हे एक सांगता येईल. त्यानंतर घटनेची लवचिकता, त्याचबरोबर अखिल भारतीय सेवा, आणीबाणी संबंधित तरतुदी, त्याचबरोबर भंजक घटक राज्य. भंजक घटक राज्य म्हणजे फुटणारे घटक राज्य, पण आपला देश फुटतो का? नाही. मग असं सुद्धा एकदा आयोगाने वाक्य म्हटलेलं आहे की अमेरिका हे भंजक राज्याचं अभंजक देश आहे, तर ते वाक्य चुकीचं आहे. आपला देश कसा आहे, अभंजक देश आहे आणि भंजक घटक राज्य म्हणजे तुटणारे घटक राज्य, आणि देश तुटतो का तर नाही. त्यानंतर 8वी असं आपल्याला सांगता येईल की एकात्मतेचं वैशिष्ट्य घटक राज्याच्या राज्यसभेतील प्रतिनिधित्वाची असमानता. त्यानंतर राज्यातर्फे राज्यपालाची नेमणूक केंद्रातर्फे, त्याचबरोबर एकात्मिक निवडणूक यंत्रणा आणि राष्ट्रपती राज्य विधेयकावरील नकाराधिकार. त्यानंतर राज्यसूचीतील विषयावर कायदे करण्याचा संसदेला सुद्धा अधिकार आहे. त्याचबरोबर एकात्मिक लेखापरीक्षण व्यवस्था. ही सर्व वैशिष्ट्ये आपल्याला एकात्मतेकडे झुकलेली दिसतात. मग आपल्याला असाही प्रश्न विचारला जातो, संघराज्यात्मक शासन कुठल्या कुठल्या देशामध्ये आहे तर ते आहे अमेरिका, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, रशिया, ब्राझील, अर्जेंटिना आणि इंडिया. आणि एकात्मिक संघराज्य कुठं आहे तर ते आहे ब्रिटन, चीन, फ्रान्स, जपान, इटली, बेल्जियम, नॉर्वे, स्वीडन आणि स्पेन.
त्याचबरोबर असा एक प्रश्न विचारला जातो, संघराज्यात एकाकांना विविध देशात विविध नावाने संबोधले जातात, ती कुठली नावे? तर रशियामध्ये संघराज्याला गणराज्य असं म्हटलं जातं, कॅनडाला प्रांत, त्यानंतर अमेरिकेत राज्य म्हणजेच जगातलं पहिलं आहे जे सर्वात जुनं संघराज्य म्हणून ओळखलं जातं ते म्हणजे अमेरिका, स्वित्झर्लंड ज्यामध्ये कॉन्स्टंट असं संघराज्याला म्हटलं जातं. मग आपल्या देशाने कुठल्या मॉडेल स्वीकारलेलं आहे? तर आपल्या देशाने कॅनडाचं मॉडेल स्वीकारलेलं आहे. त्याच्यामध्ये निर्मिती विघटनाद्वारे झालेली आहे आणि भारताच्या घटनेतही कॅनडाप्रमाणे राज्याचा संघ अशी तरतूद आहे. कॅनडाप्रमाणे केंद्र प्रभावी आहे. यानंतर कलम 2 नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे. या कलमानुसार भारतीय संसदेला नवीन राज्यांना संघराज्यातून सामावून घेण्याचा किंवा नवीन राज्य स्थापन करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. जसं की आपण 1975 साली सिक्कीमचा समावेश केलेला आहे. हे कलम अशा प्रदेशात लागू होते जे सध्या भारताचा भाग नाही, पण आपण जर समजा पाकिस्तानबरोबर युद्ध करून पूर्ण पाकिस्तान आपल्या ताब्यात घेतला तर तो भाग आपल्या देशाचा बनवायचा असेल तर तेव्हा कलम 2 हे कलम साध्य केलं जाईल किंवा लागू होईल. यानंतर कलम 3. आता कलम 3 अंतर्गत नवीन राज्याची निर्मिती म्हणजे नवीन राज्य म्हणजे कुठलं? जे काही आपल्या भारताचं क्षेत्र आहे त्याच्यात सीमा बदलणं, त्याचं नाव बदलणं किंवा एका राज्याचे 2 राज्य करणं, जसं की आंध्र प्रदेश आणि तेलंगणा आपण केलेलं आहे त्याप्रमाणे ह्या राज्याची निर्मिती करणं हे कलम 3 अंतर्गत येतं. मग भारतीय संघराज्याच्या घटक राज्यांना भूप्रदेश किंवा सीमा यात बदल करायचा असेल तर तो कोणत्या बहुमतानं होतो? तर तो साध्या बहुमतानं होतो. राज्याच्या नावामध्ये बदल करायचा असेल करण्यासंबंधी विधेयक शिफारस करण्याअगोदर ती राष्ट्रपतीच्या संमतीनं किंवा अभिप्रायानं ती प्राप्त झाली पाहिजे. भारतीय राज्यघटनेत अस्तित्वात असलेल्या केंद्रशासित प्रदेशासह घटक राज्यांच्या स्थापनेसंबंधी सुद्धा त्यातील बदलासंबंधी तरतुदी कलम 3 मध्ये प्रदान केल्या जातात. मग आपल्याला असं म्हणता येईल की भारतीय राज्यघटना ही अर्धसंघराज्यात्मक आहे, बरोबर? कारण आपण केंद्राला जास्त वेटेज देतोय आणि राज्यांना कमी देतोय. जसं की आपण एखाद्या राज्यातून दुसरा प्रदेश वेगळा करू शकतो संसद आपला नियम करून. मग संसदेने म्हणजे संविधानाने संसदेला राज्याच्या प्रदेशाची फेररचना करण्याची अनुमती किंवा सहमतीसुद्धा या कलम 3 ने दिलेली आहे. या विधेयकाचे संसदेत राष्ट्रपतीच्या शिफारशीशिवाय मांडता येत नाही. हे एक मुद्दा खूप म्हणजे IMP आहे, तो लक्षातच ठेवायचा. त्याचबरोबर राज्याने कुठलाही निर्णय देऊ किंवा कुठलंही मत प्रदर्शन करू, पण संसदेने त्याच्या इच्छेला जे काही पटल किंवा त्याच्या मनाला जे काही पटल तेच ते करतात. किंवा राज्याने जर एखाद्या गोष्टीचा विरोध केला तर ते त्या गोष्टीला मानत नाही. असं म्हणता येईल की आपल्याला विधेयकाची शिफारस करण्यापूर्वी राष्ट्रपतीची संबंधित घटक राज्यांचा फक्त विधिमंडळाचं मत घ्यायचं, अंमलबजावणी करायची की नाही ही राष्ट्रपतीनं स्वतः ठरवायचं. यानंतर कलम 4. आता कलम 4 एकदम साधं सोपं आहे. कलम 2 आणि 3 अंतर्गत जे काही बदल करण्यात येतील ते 368 अंतर्गत घटनादुरुस्ती न समजता साध्या बहुमताने मान्य करेल. हे कलम 4 आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. हे झाले कलम 4. मग आपल्या राज्यांची निर्मिती कशी झाली? तर आपल्या राज्यांची निर्मिती होण्याअगोदर मूळ घटनेत 4 फोर्थ डिव्हिजनमध्ये आपले राज्य विभागले होते, ज्यामध्ये ABCD असे डिव्हिजन होते. ज्यामध्ये A मध्ये 9 राज्य होते जे की ब्रिटिश प्रदेशाचे होते, B मध्ये 9 राज्य होते जे संस्थानिकाचे होते, C मध्ये 10 राज्य होते जे कमिशनरचे प्रांत होते आणि D मध्ये
एकच राज्य होतं जे की अंदमान निकोबार असे 29 राज्य आपण बनवलेली होते. असं असताना सुद्धा मग एक भाषा एक प्रांत अशी मागणी स्वतंत्रपूर्व काळापासून होती. 1905 मध्ये बंगाल वेगळा पाहिजे, हमारा बांग्लो अलग. त्यानंतर 1917ला मध्य प्रदेशमधून आंध्र प्रदेश वेगळा पाहिजे होता. 1920 मध्ये महाराष्ट्रामधून नागपूर वेगळा प्रदेश पाहिजे होता आणि 1928ला जो काही नेहरू रिपोर्ट आला त्यानुसार वेगवेगळ्या प्रांतरचनेमध्ये आपण भाषावर प्रांतरचनेसाठी समित्या नेमलेल्या होत्या. त्या समित्यासुद्धा खूप महत्त्वपूर्ण आहेत, ज्यावर आयोग वारंवार प्रश्न विचारत असतो. मग भाषावार प्रांतरचनेसाठी S.K. दार नावाचा 1948 मध्ये एक आयोग स्थापन केला, ज्यानं आपला अहवाल डिसेंबर 1948 मध्ये दिला. अध्यक्ष होते S.K. दार. सदस्य होते अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश. स्थापना केलेली होती संविधान सभेच्या अध्यक्षांनी या समितीची. मग यांनी शिफारसी काय केल्या तर राज्य पुनर्रचनेसाठी प्रशासकीय सोय हा निकष असावा, भाषा किंवा संस्कृती नको म्हणून सांगितलं. पण यांनी काय केलं, हिंसक वळण भेटेल किंवा भेटू लागलं होतं म्हणून आंध्र प्रदेश निर्मितीसाठी भाषिक आधारासाठी अनुकूलता दर्शवली आणि S.K. दार हे आयोगाने भाषा हा राज्य पुनर्रचनेचा घटक अमान्यच केलेला होता. त्यानंतर JVP समिती स्थापन केली होती, जिच्यामध्ये 3 सदस्य होते, नेहरू, पट्टाभी सीतारामय्या आणि वल्लभभाई पटेल. त्यामुळं JVP असं समितीचं नाव पडलं, जी 1948 मध्ये डिसेंबरमध्ये स्थापन झाली आणि जिने अहवाल दिला 1949 मध्ये. ही समिती काँग्रेस पक्षाने स्थापन केलेली होती. हिने काय शिफारशी दिल्या तर भाषिक आधारास अनुकूलता दर्शवली नाही. म्हणजे S.K. दार आयोगाने सुद्धा भाषिक आधाराला अनुकूलता दर्शवली नाही आणि JVP समितीने सुद्धा भाषिक आधाराला अनुकूलता दर्शवली नाही. राज्य पुनर्रचनेचा आयोग लवकरच स्थापन केला जाईल असं आश्वासन या समितीनं दिलं. हमारा वचन ही हमारा शासन है अशा पद्धतीनं. आणि आंध्र प्रदेश निर्मिती केली. पोट्टी श्रीरामलू यांनी 56 दिवस उपोषण केलं आणि त्या उपोषणाअंतीच त्यांचा मृत्यू झाला, म्हणून त्यासाठी वांचू समिती स्थापन केली या सर्व प्रकारासाठी. आणि आता आला आपला ऑफिशियल राज्य पुनर्रचना आयोग 1953 साली. याची स्थापना किती झाली तर डिसेंबर 1953ला आणि त्यांनी अहवाल दिला सप्टेंबर 1955ला. या समितीचे अध्यक्ष होते फजल अली आणि सदस्य होते M. पन्नीकर व H. कुंजरू. यामुळं या आयोगाला पाक आयोगसुद्धा म्हटलं जातं. ही केंद्र सरकारतर्फे समिती स्थापन केली होती. मग यांनी काय सांगितलं तर राज्य प्रमुखाचे पद समाप्त करण्यात यावं. एक भाषा एक राज्य ही काही शक्य नाही. त्याचबरोबर विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करावं. त्यानंतर गुजरात, मराठवाडा, महाराष्ट्र याचे द्विभाषिक राज्य निर्माण करावे आणि मूळ घटनेतील जे काही 4 डिव्हिजन होते ते रद्द करून त्या जागी 16 राज्य व 3 केंद्रशासित प्रदेश निर्माण करावे. पण मग ही जशीच्या तशीच शिफारस न स्वीकारता त्यांनी काय केलं, 14 राज्य निर्माण केले व 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण केले.